आता आपण सातक आर्ट्स केलेलं आहे आणि आता आपण जाणार आहोत अमर आर्ट्स या वर्कशॉपमधले गणपती तुम्हाला दाखवायला. चला मग जाऊया. आणि ही आपली चंद्रावर बसलेली छोट्याशा नंदाशा बाळ गणपती. गणसंकुल लालबाग अमर आर्ट्स येथे संत तुकाराम यांच्या स्वरूपात एक गणपती बाप्पाची मूर्ती आहे. ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ही पहा. मित्रांनो, अमर आर्ट्स येथे अजून एक मूर्ती आहे ही मूर्ती जी तिरुपती बालाजीच्या स्वरूपात आहे. व्यंकटेश बालाजी जे आपले आहेत साऊथचे, त्यांच्या स्वरूपात ही बाप्पाची मूर्ती आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही मूर्ती आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. गणसंकुल अमर आर्ट्स लालबाग येथे आहोत. तर आपल्याबरोबर आहे प्रतीक दादा. प्रतीक दादा, या बाप्पाचे जे हा जो धोतर नसवलेला आहे म्हणजे कोणी केलेलं आहे? म्हणजे अमर आर्ट्सने केलेलं आहे की? नाही, हे वैयक्तिक माझं काम आहे. अच्छा, तुझं काम आहे. 2015 पासून मी हे काम करतोय लालबागमध्ये. मी आणि सूरज मोरे म्हणून दोघंच होतो आम्ही सुरुवातीला या क्षेत्रामध्ये, धोतरच्या आणि फेट्यामध्ये. हे माझं काम तुम्हाला लगेच ओळखता येणार, कारण धोतराच्या निर्या वगैरे तुम्ही बघाल तर माझ्या पूर्ण वरपासून ते खालपर्यंत आहेत आणि एकाच ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठे कटआउट वगैरे भेटणार नाही ह्याच्यामध्ये. तर अशा रीतीने माझं काम आहे. थोडा जसा बदल होतं तसं थोडा आम्ही पण बदल करायचा प्रयत्न करतो आहे. लेस वगैरे बऱ्याचशा गोष्टी आल्यात, नवीन करायचा प्रयत्न चालू आहे. चालेल. आणि अजून काय सांगशील अमर आर्ट्सबद्दल आणि गणसंकुलबद्दल काय सांगशील?
गणसंकुलबद्दल सांगायला गेलं तर बरंचसं सांगायचं आहे, पण थोडक्यात झालं तरी गणसंकुलमध्ये म्हणजे बराचसा रिस्पॉन्स भेटला आहे मला. गेली 6 वर्ष मी गणसंकुलमध्ये काम करतो आहे. त्या 6 वर्षामध्ये मला गणसंकुलच्या नावाखाली माझं नाव बरंचसं मोठं झालेलं आहे. गणपती बाप्पा असं सुद्धा नाव मोठे करो, हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना माझी. धन्यवाद दादा. गणपती बाप्पा मोरया. तर आपण अमर आर्ट्स येथून मूर्त्या बघून झालेलो आहोत आणि हा अमर आर्टच्या वर्कशॉपच्या बाहेर असलेल्या मूर्त्या आहेत. अमर आर्ट्स येथील तुम्हाला कुठल्या बाप्पाच्या मूर्त्या आवडल्या ते कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला जर हा माझा व्लॉग आवडला असेल लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्लॉगमध्ये धन्यवाद.